राज्यातील पेन्शनधारकांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। 10,000 जीवन प्रमाणपत्र सरकारने आता कॅन्सल केले आहेत। हयातीचा दाखला दिलेल्या सर्व पेन्शनधारकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही चुकीच्या मार्गाने जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला या ठिकाणी सादर करत आहात तर तो आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॅन्सल केला जाऊ लागला आहे। 2024 ला मागच्या वर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत वेगळी होती आणि आता 2025 ला हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत पूर्णपणे सरकारने आता वेगळी केल्या बदलली आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत 2025 ची बदलून टाकली आहे। हे पेन्शनधारकांना माहिती नाही, त्यामुळे राज्यातील जवळपास 10,000 हयातीचा दाखला सादर करून पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता कॅन्सल करण्यात आले। त्यांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, तुम्ही सरकारने सांगितलेल्या या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र परत एकदा डबल सादर या ठिकाणी करायचं आहे। जर तुम्ही 2024 च्या मागच्या आधीच्या जुन्या पद्धतीने जर जीवन प्रमाणपत्र सादर करत असाल तर ते आता कॅन्सल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येईल। त्याचं कारण म्हणजे पेन्शनधारकांच्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना मागील 2022 ला 2023 ला मागच्या वर्षीचं 2024 ला या ठिकाणी पेन्शनधारकांच्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचं सरकारला समोर आलंय। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत आता 2025 ची पूर्णपणे या ठिकाणी बदलली आहे। त्यामुळे 2024 ला जशा प्रकारे तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केलं होतं तशा प्रकारे 2025 मध्ये पण आता तुम्ही सेम टू सेम तशा प्रकारे सादर जर केला असेल तर ते आता सरकारच्या माध्यमातून आता कॅन्सल करण्यात येणार आहे। मग आता सरकारने मागील 4 दिवसापासून 10,000 जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॅन्सल सुद्धा करण्यात आले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला कशा प्रकारे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे हेच आता या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। राज्यातील पेन्शनधारकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। अनेक पेन्शनधारकांची जीवन प्रमाणपत्रे आता चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सादर होऊ लागलेत। त्यामुळे त्यांना फोन करून सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्ही जीवन प्रमाणपत्र परत एकदा आता या ठिकाणी नव्या पद्धतीने भरून घ्या तरच तुमचं ॲक्सेप्ट केलं जाईल। अनेक पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची बदललेली पद्धत या ठिकाणी माहितीच नाही आहे। त्यामुळे पूर्वीच्या प्रमाणे मागच्या 2024 प्रमाणे अनेक पेन्शनधारक जे आहेत तर ते जीवन प्रमाणपत्र सादर करत आहेत। अनेकांनी तशा प्रकारे सादर सुद्धा केलं आहे आणि त्यांनी शांत बसले आहे। परंतु सरकारने लावलेल्या नवीन नियमामुळे अनेक पेन्शनधारकांच्या हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी आता कॅन्सल झाल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। मग आता पेन्शनधारकांना हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की आता जे जीवन प्रमाणपत्र सादर केलेलं आहे तर ते बरोबर सादर केलेलं आहे का? कोणत्या 4 कारणामुळे आता तुमचं जीवन प्रमाणपत्र रद्द होऊ शकतं। जवळपास 10,000 पेन्शनधारकांची जीवन प्रमाणपत्रे म्हणजेच हयातीचा दाखला गेल्या 4 दिवसापासून कॅन्सल करण्यात आलेत म्हणजेच रद्द या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। या 4 कारणामुळे तुमचं सुद्धा जीवन प्रमाणपत्र आता रद्द होऊ शकतं। तरी सुद्धा या ठिकाणी तुमचं जीवन प्रमाणपत्र रद्द होऊ नये आणि जी तुम्ही आता जीवन प्रमाणपत्र भरलाय तर ती कोणत्या पद्धतीने आता भरलाय हेच या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही जीवन प्रमाणपत्र भरणार असाल किंवा भरलेलं असेल तर काळजीपूर्वक या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत बदलल्या। आता या 4 कारणामुळे तुमचं सुद्धा या ठिकाणी जीवन जे प्रमाणपत्र आता तुम्ही सादर केलंय तर ते या ठिकाणी रद्द होऊ शकतं। तुम्ही जरी जीवन प्रमाणपत्र भरलेलं जरी असेल तरी सुद्धा आता ते रद्द होऊ शकतं। बघा, सगळ्यात महत्त्वाची 4 कारणे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहेत। 2025 ला जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत या ठिकाणी पूर्णपणे बदलली आहे। ही माहिती पेन्शनधारकांना अजिबात माहिती नव्हती। त्यामुळे अनेकांनी जीवन प्रमाणपत्र सादर आता केलेलं आहे। कोणी बँके थ्रू केलं आहे, कोणी ऑनलाईन केलं आहे, कोणी मोबाईलवरून केलं आहे। त्या सर्वांसाठी सरकारच्या माध्यमातून ही अर्जंट सूचना या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यात आले आहे। 2024 ला तुम्ही जशा प्रकारे जीवन प्रमाणपत्र सादर केलं होता
जर तशा प्रकारे आता पण तुम्ही सादर केलं असेल तर ते जीवन प्रमाणपत्र आता कॅन्सल करण्यात येईल, डबल तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। कोणत्या 4 कारणामुळे हे जीवन प्रमाणपत्र आता तुम्हाला परत त्या ठिकाणी भरावं लागू शकतं, कॅन्सल या ठिकाणी आता होऊ शकतं आणि कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तुम्हाला नवीन भरावे लागणार आहे हे सांगणार आहे। परंतु त्याआधी पहिलं महत्त्वाचं कारण सरकारने सांगितले त्या ठिकाणी कोणतं तुम्हाला कारण आहे ज्यामुळे तुमचं जीवन प्रमाणपत्र रद्द होऊ शकतं हे पण सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं आहे हे बघा। कारण 2024ला जीवन प्रमाणपत्र तुम्ही सादर केला होता ती पद्धत आता या ठिकाणी चालणार नाही। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जीवन प्रमाणपत्र पेन्शनधारकांची सादर करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकल्या। परंतु त्याआधी आता ही त्या ठिकाणी पद्धत कोणती आहे ती आपण सांगणारच आहे। परंतु त्याआधी आता त्या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र तुम्हाला डबल कोणत्या कारणाने भरावं लागू शकतं, तुमचं कॅन्सल का होऊ शकतं, नक्की तुम्ही आता काळजीपूर्वक बघायचं आहे। या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र त्या ठिकाणी कॅन्सल होण्याचं पहिलं कारण सरकारने सांगितलंय आधार कार्डवरील महत्त्वाची कामे न करणं। बघा पेन्शनधारकांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, सरकारने सांगून टाकलं होतं की आधार कार्ड अजिबात त्या ठिकाणी अपडेट करा, परंतु अजिबात पेन्शनधारकांनी अपडेट अजून पण केलं नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुमचे जे बँकेमध्ये पेन्शन येत असते तर ती आधार कार्डाच्या नंबरवरून येत असते हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आधार कार्डवरील ही 3 महत्त्वाची कामे तुम्ही पटपट करून घ्यायची आहेत। आता अनेकांनी त्या ठिकाणी सांगून पण तुम्ही ही कामे करून घेतली नाहीत, त्यामुळे 10,000 हयातीचे दाखले रद्द करण्यात आले आहेत। ही कामे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची कोणती पद्धत नवीन बदलल्या ती सुद्धा आम्ही पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट या ठिकाणी सोडून जाण्याची चूक करू नका। पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि धक्का देणारी बातमी या ठिकाणी आता म्हणावी लागेल। जवळपास 10,000 पेन्शनधारकांचे हयातीचे दाखले सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारक चुकीच्या पद्धतीने हयातीचे दाखले सादर करत असल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत। त्यांना सांगण्यात आले तुम्ही परत एकदा हयातीचा दाखला सादर करावे असे सांगण्यात आले। त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका केलाय बघा। यामधील पहिली आधार कार्डवरील महत्त्वाची अपडेट सरकारने सांगितल्या काळजीपूर्वक बघायचं आहे। तुम्ही जर ही चूक केली असेल तर तुमचं जीवन प्रमाणपत्र रद्द होऊ शकतं, परत एकदा बँकेकडून तुम्हाला फोन येऊ शकतो। आता पहिली चूक आहे ती म्हणजे तुमची नावे आता काही पेन्शनधारकांची नावे आता आधार कार्डवर आता पूर्ण नाही आहेत, फक्त त्यांचं नाव आणि त्यांचं आडनाव फक्त एवढंच आधार कार्डवरती अनेकांची नावे आहेत। परंतु सरकारने आता कडक या ठिकाणी चेकिंग सुरू केले, त्यामुळे आधार कार्डवर तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं आडनाव असं पूर्ण नाव त्या ठिकाणी अक्षरात लिहिलेलं असलं पाहिजे। आधार कार्ड या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला पहिलं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता पुढे सांगणार आहे की तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत 2024ची कोणती होती आणि आता काय बदललं आहे हे पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी आता तुम्हाला दुसरं काम आधार कार्डवरती कोणतं करायचं आहे बघा। तुम्हाला आधार कार्ड सारखंच का सांगत आहे त्याचं कारण म्हणजे आता पेन्शनधारकांची आता पेन्शन आधार कार्डवरती येते आणि आधार कार्डाची कडक चेकिंग सरकारने सुरू केले आहे। आता बघा आधार कार्डवरती दुसरं काम तुम्हाला अर्जंट सरकारने करायला सांगितलं होतं, केलंय का बघा। ती म्हणजे आता तुम्ही ज्या दिवशी जन्मलाय तर त्या ठिकाणी तुमचं जन्मलेला दिवस, त्या ठिकाणी जन्मलेला महिना आणि ज्या वर्षी जन्मलाय तर त्या वर्षाची आता जन्मतारीख म्हणजे तुम्ही ज्या वर्षी जन्मलाय सर्व पूर्ण अक्षरात त्या ठिकाणी आता लिहिलेली जन्मतारीख पाहिजे। त्या पेन्शनधारकांनी या ठिकाणी लक्ष दिलं नाही, त्यामुळे अनेकांची या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट या ठिकाणी अनेकांची परत एकदा भरण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून दिली आहे। अजून पण तुम्हाला एक शेवटचं काम आधार कार्डवरती करायचं आहे, ते तुम्ही केलंय का नक्की बघा, ते पण आम्ही पुढे सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की जीवन प्रमाणपत्र बरोबर सादर करण्याची पद्धत नेमकं कोणती बदलण्यात आल्या। 2024 प्रमाणे जीवन प्रमाणपत्र जर तुम्ही यावेळी सादर करायला जाल तर ते कॅन्सल आता करण्यात येईल, कारण वाढत्या फसवणुकीच्या कारणांनी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धतच सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी बदलून टाकली आहे। यामधील आधार कार्डवरती तिसरं काम तुम्हाला अर्जंटमध्ये सरकारच्या माध्यमातून करायला सांगितले, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काम आहे। तुमच्या बँकेच्या पासबुकवर जे काय तुमचं नाव आहे
तेच आधार कार्डवरती सेम टू सेम आहे का व्यवस्थित चेक करा, कारण सरकारने दोन्ही चेक केलं जाणार आहे। म्हणजेच बँकेच्या पासबुकवरचं नाव आणि आधार कार्डवरती नाव हे सरकार या ठिकाणी आता चेक करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे नियम का बदललेत, कारण बँकेतील अनेकांची पेन्शन ज्यावेळी महिन्याच्या महिन्याला येते त्यावेळी बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी फ्रॉड बाहेर काढण्यासाठी सरकारने अनेक नियमामध्ये या ठिकाणी बदल केल्याचं पाहायला मिळतंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन सुरक्षित येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तर बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघा। सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात आलंय ते म्हणजे आता बघा, ज्यावेळी आता पोलिसांनी पेन्शनधारकांची पेन्शन बँकेतून का गायब होत आहे हे जेव्हा या ठिकाणी आता चौकशी केली त्यावेळी आता पोलिसांना हे समजून आलं ते म्हणजे आधार कार्डाचा नंबर, पॅन कार्डचा नंबर आता या ठिकाणी बँकेतील पेन्शनधारकांचे फ्रॉड होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले। त्यामुळे 2025चं जे जीवन प्रमाणपत्र सादर करताना तुम्हाला या महत्त्वाच्या चुका अजिबात करायच्या नाहीत। जर केल्या असतील तर त्या चुका तुम्हाला सुधारायच्या कशा आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तसेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत कोणती बदलण्यात आल्या हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी 10,000 जीवन प्रमाणपत्र रद्द करण्यास सरकारच्या माध्यमातून आलेत याची एकदा माहिती आपण जाणून घेऊया। बघा या ठिकाणी जवळपास 10,000 मधील 2500 जी जीवन प्रमाणपत्र आता सादर केले त्या ठिकाणी रद्द केलेत, तर ती म्हणजे चुकीच्या मार्गाने जीवन प्रमाणपत्र भरल्याने 2500 जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी रद्द केलेत। पुढील 2500 आता पेन्शनधारकांनी या ठिकाणी जी जीवन प्रमाणपत्र रद्द केलेत त्यामध्ये काय झाले, अनेकांची नावं आधार कार्डचे वेगळे आहेत आणि बँकेच्या पासबुकवरती वेगळे आहेत, त्यामुळे त्यामधील 2500 जीवन प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। त्यानंतर उरलेले 5000 जीवन प्रमाणपत्र जे आहेत तर ते रद्द का करण्यात आले, तर त्याचं कारण म्हणजे आधार कार्डवरील जन्मतारखा पूर्ण नसणे या कारणांनी त्यांची जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी आता रद्द सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। आता तुम्हाला सांगत आहे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची योग्य पद्धत कोणती, 2025ला योग्य पद्धत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची कोणती पद्धत बदलण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा पहिली पद्धत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची बघा, पेन्शनधारक कोणत्याही अँड्रॉइड टॅबलेट, स्मार्टफोन किंवा विंडोज पीसीवर जीवन प्रमाणपत्र .gov.in इथं लक्ष द्या तुम्ही, वरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अर्ज तुम्हाला डाउनलोड करू शकता। पेन्शनधारकांनो बाजारातून कमी किमतीचे फिंगरप्रिंट स्कॅनर आता या ठिकाणी आयरिस स्कॅनर देखील मिळवावे आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण टॅबलेट, स्मार्टफोन, पीसीच्या USB पोर्टलमध्ये त्याचा आधार क्रमांक आणि त्यांच्या पेन्शन बँक खात्याशी संबंधित इतर तपशील त्या ठिकाणी प्लग करावे, म्हणजेच खाते क्रमांक तसेच IFSC कोड तुम्हाला प्लग करायचा आहे। त्यानंतर दुसरी पद्धत या ठिकाणी बघा, पेन्शनधारक बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC बँक शाखा किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयाला भेट देऊ शकतो, ज्यांचे तपशील जीवन प्रमाणपत्र .gov.in वर लोकेट सेंटरच्या अंतर्गत त्या ठिकाणी दिलेलं असणार आहे। त्यानंतर शेवटची जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत, जर पेन्शनधारक आधी सिस्टीममध्ये नोंदणीकृत असेल तर त्याला त्याच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची तारीख अपडेट करण्यासाठी त्याचे बायोमेट्रिक प्रमाणित करण्यासाठी फक्त त्याचा आधार क्रमांक देणे आवश्यक असेल। बघा अशा प्रकारे तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता। जर तुम्ही चुकीच्या मार्गाने यापेक्षा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रयत्न केला तर ते कॅन्सल करण्यात येईल आणि आधार कार्ड तुम्हाला अपडेट करायला सुद्धा सरकारने सांगितलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।